नमस्कार शेतकरी बांधवांनो. कापूस शेती आता परवडेनाशी झालीये असं खूप जणांना वाटते नाही का? पण थांबा, येत्या हंगामात कमीत कमी खर्चात चांगला नफा कसा काढायचा याची एक एकदम नवी स्मार्ट पद्धत आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. गेली काही वर्ष बघितली तर आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनात हाच प्रश्न आहे. खर्च वाढत चाललाय आणि हातात काहीच उरत नाहीये. सगळीकडे एक निराशेचं वातावरण आहे. पण खरंच ही लढाई तोट्याची आहे का? की कुठेतरी आपलं नियोजन चुकतंय? आणि आकडे तर खरंच धक्कादायक आहेत. असं बोललं जातंय की यावर्षी कापसाची लागवड तब्बल 30 ते 40% कमी होऊ शकते. विचार करा. यावरूनच आपल्याला कळतंय की संकट किती मोठं आहे आणि आता आपल्याला एका नव्या विचारपूर्वक योजनेची किती गरज आहे. बरं, मग ही परिस्थिती आपल्यावर ओढवलीच का? याची 3 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे उत्पादन खर्च. तो तर अगदी आकाशाला भिडलाय. दुसरं, गुलाबी बोंडअळीचा त्रास काही केल्या संपत नाहीये. आणि तिसरं, या सगळ्याचा परिणाम काय? तर हातात येणारा नफा अगदीच तोकडा. त्यामुळेच आज शेतकरी इतके कठीण निर्णय घ्यायला लागलेत. मग यावर उपाय काय? आज आपण एका खूप मोठ्या बदलावर बोलणार आहोत. आपल्याला आपला विचार करण्याची पद्धतच बदलायची आहे. म्हणजे काय? तर जास्त उत्पादनाच्या मागे धावण्याऐवजी आपला खर्च कसा कमी करता येईल यावर लक्ष द्यायचंय. हे जे वाक्य आहे ना, हाच या पूर्ण हंगामाचा आपला गुरुमंत्र असणार आहे. यश म्हणजे 15-20 क्विंटल कापूस काढणं नाही, तर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवणं हेच खरं यश आहे. ही यशाची नवी व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चला, आता हे 2 मार्ग समोरासमोर ठेवून बघूया. एकीकडे आहे जास्त खर्चाचा मार्ग. यात आपण 15 क्विंटलच्या वर उत्पादन काढायचं ठरवतो, पण खर्च 40,000च्या वर जातो आणि नफा मिळेल की नाही याची काहीच गॅरंटी नसते. आणि दुसरीकडे आहे आपला स्मार्ट खर्च मार्ग. यात आपण 8 ते 10 क्विंटलचं एक खरं लक्ष ठेवतो. खर्च 30,000च्या आत ठेवतो आणि त्यामुळे नफा मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते. ठीक आहे, तर आता आपण थेट कामाला लागूया. सगळ्यात आधी बघूया पिकाचा पहिला टप्पा. एक लक्षात घ्या, खर्चावर कंट्रोल मिळवायचा असेल तर लागवडीच्या आधी आणि लागवडीच्या वेळी घेतलेले निर्णयच सगळ्यात महत्त्वाचे असतात. हंगाम यशस्वी करण्यासाठी आपल्याला फक्त 4 गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. या 4 गोष्टी म्हणजे: 1. जमिनीची स्मार्ट तयारी. 2. पेरणीसाठी योग्य वेळ साधणं. 3. वाणाची निवड विचारपूर्वक करणं. आणि 4. गरजेची असलेली बीज प्रक्रिया करणं. बस एवढंच. आता या 4 गोष्टींमध्ये नेमकं काय करायचं ते बघूया. जमिनीच्या तयारीसाठी उगाच खोल नांगरणीचा खर्च करू नका. साधा रोटावेटर फिरवला तरी भरपूर आहे. आपला खर्च वाचेल. पेरणीची घाई तर अजिबातच करायची नाही. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला जमीन थोडी थंड झाल्यावरच पेरणी करा. आणि तिसरी गोष्ट, वाण निवडताना मोठा बोंडाचा आकार आणि योग्य कालावधी बघा. कुठल्या तरी मोठ्या नावाजलेल्या ब्रँडच्या मागे लागून जास्त पैसे घालू नका. चला, आता पीक वाढीला लागल्यावर काय करायचं ते पाहूया. इथे कमी खर्चात खत आणि कीड व्यवस्थापन करून आपण खूप मोठा फरक पाडू शकतो. एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. खतावरचा आपला एकूण खर्च एकरी 8,000 रुपयांच्या वर जायलाच नको. उगाच वारंवार महागडी वरखतं देण्यापेक्षा पेरणीच्या वेळीच एक चांगला मजबूत बेसल डोस दिला ना, तो जास्त फायद्याचा आणि कमी खर्चाचा ठरतो. आता फवारणीचं बघू. इथेही आपल्याला मोजकंच काम करायचंय, पण अगदी वेळेवर. पहिली फवारणी 30 ते 45 दिवसांनी, पण ती सुद्धा गरज असेल तरच. रसशोषक किडींसाठी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची फवारणी आहे 70 ते 80 दिवसांनी, थेट गुलाबी बोंडअळीचे पतंग आणि अंडी लक्ष करून. आणि मग 120 दिवसांनी दुसरी आणि शेवटची निर्णायक फवारणी. बस, उगाच फवारण्या वाढवून खर्च आणि मेहनत दोन्ही वाचवायची आहे. आता आपण बोलणार आहोत या हंगामातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, जो खरं तर एक गेम चेंजर आहे. तो म्हणजे शेतात झाडांची योग्य संख्या ठेवणं. हो, ह्याच एका गोष्टीवर आपलं उत्पादन आणि खर्च दोन्ही अवलंबून आहे. तर मग या हंगामात आपल्या हातात असलेली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, जिच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो? तर ती आहे झाडांमधलं अंतर आणि एकरात किती झाडं लावली आहेत ती संख्या. हा तक्ता या हंगामासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. यात आपल्या जमिनीनुसार योग्य अंतर किती ठेवायचं हे दिलंय. जमीन हलकी असेल तर 3 बाय 1.5 फूट अंतर ठेवा, म्हणजे एकरात साधारण 9,500 झाडं बसतील. मध्यम जमीन असेल तर 4 बाय 1.5 फूट, म्हणजे जवळपास 7,500 झाडं. आणि भारी बागायती जमीन असेल तर 5 बाय 1.5 फूट अंतर ठेवून साधारण 5,600 झाडं लावा. अंतर योग्य ठेवलं की व्यवस्थापन सोपं होतं आणि प्रत्येक झाडाला वाढायला चांगली संधी मिळते. आणि हा एक नियम तर कायम लक्षात ठेवा.
आपला कापूस कधीही आपल्या खांद्याच्या वर वाढू द्यायचा नाही. का? कारण झाड जितकं जास्त उंच वाढेल तितकी त्याची ऊर्जा फांद्या वाढवण्यात वाया जाते, बोंड कमी लागतात आणि बोंडसड होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून झाडाची उंची कंट्रोलमध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. जाता जाता काही गैरसमज दूर करूया आणि ही जी कमी खर्चाची पद्धत आहे त्यामागचा विचार पुन्हा एकदा पक्का करून घेऊया. म्हणजे मग आपली कापणी नक्कीच फायद्याची ठरेल. आपण सगळ्यांनी दादा लाड पद्धतीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. खूप उत्पादन देणारी पद्धत म्हणून ती ओळखली जाते. त्यात मल्चिंग, ठिबक, जास्त बियाणं वापरणं, छाटणी करणं अशा अनेक गोष्टी येतात. पण मग आपण त्याबद्दल का बोलत नाहीये? कारण त्यात सुरुवातीचाच खर्च प्रचंड आहे. मल्चिंगचा खर्चच एकरी 8-10 हजार येतो. बियाणं दुप्पट लागतं. ठिबक आणि विरघळणारी खतं लागतात ती वेगळीच. म्हणजे थोडक्यात काय तर ही एक खूप जास्त खर्चाची आणि तितकीच जास्त जोखमीची पद्धत आहे. आणि आपलं ध्येय काय आहे? खर्च कमी करणं. म्हणून हा मार्ग आपल्याला नकोय. तर मग आपल्या या स्मार्ट खर्च पद्धतीत पैसे जातात कुठे? तर बघा, साधारणपणे 15% खर्च जमीन तयारी आणि बियाण्यांवर होतो, 25% खतांवर आणि 25% फवारण्यांवर, आणि उरलेल्या 35% खर्च मजुरी आणि वेचणीवर होतो. असं बजेट डोळ्यासमोर ठेवलं की प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवणं सोपं जातं. आणि आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला. आपलं ध्येय कापूस लावणं सोडून देणं नाहीये, तर त्यात एक संतुलन साधणं आहे. म्हणजे समजा आपण गेल्या वर्षी 5 एकर कापूस लावला होता, तर यावर्षी 3 किंवा 4 एकरावरच लावा, पण त्यावर पूर्ण लक्ष द्या. कमी क्षेत्रावर कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करा. तर आता निर्णय आपल्या हातात आहे. आपण आपला खर्च कमी करणार की आपलं पीकच कमी करणार? ह्याच एका प्रश्नाच्या उत्तरात या हंगामाचं यश दडलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य नियोजन केलं तर कापसाची शेती आजही 100% नफ्याचीच आहे.